आणि एक महत्त्वाची बातमी, नीट विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। एसआयटी चौकशी करण्याची या याचिकेद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे। नीट परीक्षेविरोधात नवी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नीट परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ही नवी याचिका दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, नीट विरोधात आता सर्वत्र आंदोलन होतंय, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे, का अधिकचे अपडेट्स? श्वेता, ही याचिकाकर्त्यांचं स्पष्टपणे मत आहे की ज्या पद्धतीने नीटचे पेपर फुटलेले आहेत ते बघता या सगळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, ही प्रमुख मागणी जी आहे ती याचिकाकर्त्यांनी केल्याचं बघायला मिळते। 2 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने अनेक ठिकाणी ज्यावेळेस नीटच्या एक्झाम झाल्या होत्या त्याचे पेपर जे आहेत ते फुटलेले होते आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतं। आज प्रामुख्याने जर श्वेता आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील पुण्यामध्ये अशाच पद्धतीचं नीटच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन बघायला मिळालेलं होतं। अनेक ठिकाणचे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र होतं आणि त्याच अनुषंगाने ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या माहितीसाठी।